आणि त्याच्यावर हक्क सांगणारी कुणीतरी येईल. प्रेम याविषयी कधी विचारच केलेला नाहीये. वा वा, व्हॉट अ कॉन्ट्रास्ट. जगण्यामधला फरक लगेच दाखवून दिला तो. आताच एक कवी कल्पना मांडलीत आणि चक्क तिचा खून सुद्धा केलात तुम्ही. बेटा, तुला वाटतं तेवढा तुझा बाप वाईट नाहीये ग. बाबा, हा काय खेळ चालू आहे नियतीचा. आज सुदर्शन माझ्याशी इतका मनमोकळेपणाने बोलला. आपल्या मनातली इच्छा त्याने माझ्या पुढे ठेवली. लग्न करायचंय त्याला. माझ्या लहान भावाला लग्न करायचे. माझ्या अंध भावाला लग्न करायचे. मी काय ठरवणार? मी जाऊ प्रतिभाच्या घरी सुदर्शनसाठी मागणी घालायला? पण मग माझं काय? मी तर सुदर्शनसाठीच लग्न केलं नाही. त्याला लहानाचं मोठं करायचं होतं म्हणून. आई होऊन वाढवलं त्याला. पण कधी विचारच केला नव्हता की असाही एक दिवस येईल. सुदर्शन लग्न करेल आणि त्याच्यावर हक्क सांगणारी कुणीतरी येईल. मग माझं काय? त्याच्या अंधत्वामुळे कुणीही त्याला जवळ केला नाही. इतरांहून थोडा वेगळा राहिला. आणि आज तोच मला सांगतोय की त्याला लग्न करायचे, स्वतःचा संसार थाटायचा. पण मग अशा वेळी माझं काय? त्याच्यासाठी मी अगदी स्वतःचं प्रेम सुद्धा डावललं. अन्वय काय नाही केलं त्यांनी. काय नाही केलं त्यांनी माझं मन मिळवण्यासाठी. पण मी ऐकलं नाही. मी माझ्या मतावर ठाम होते. कारण मला दिसत होता माझा लहानसा अंधळा भाऊ. मी लग्न केलं ते माझ्या चित्रांशी. पण आज सुदर्शनने एक जाणीव करून दिली. त्याच वेळेस अन्वयचा फोन आला. अन्वयचा फोन का केला असेल त्याने फोन? त्याने तर केव्हाच लग्न केलंय. मग आज अचानक माझी आठवण का आली त्याला? जाऊ दे. विचार करून काय उपयोग? जाऊ दे. आई, तू कशी होतीस ग? का असं मला आणि बाबांना एकटं टाकून गेलीस? आज तू असतीस तर मला आई या शब्दाचा खरा अर्थ तरी कळला असता ग. पण माझ्या नशिबातच नव्हतं. त्याला मी तरी काय करणार आणि तू तरी. बस कधी तुझी आठवण आली ना तर तुझ्या फोटोकडे बघत विचार करत राहते.
किंवा आकाशात बघून तुझ्याशी बोलते. तू जर असतीस तर मला तुझं प्रेम मिळालं असतं. खरंच प्रेम म्हणजे नेमकं काय ग? प्रेमात माया असते असं म्हणतात, आपुलकी असते. खरंच ते म्हणजे नक्की काय मी कधी अनुभवलंच नाही, अगदी लहानपणापासूनच. मग नेमका आजच हा विचार माझ्या मनात का येतोय? आजच मला सुदर्शनने अचानक लग्नाबद्दल विचारावं का? खरंच इतकं सोपं असतं का लग्न म्हणजे? लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन. माझ्या मनात लग्नाबद्दल कधीच विचार आला नव्हता, आणि आज अचानक हा प्रश्न. लग्न करशील? लग्न कराल माझ्याशी? काय? कोण कुठला सुदर्शन? पहिल्याच भेटीत लग्नाबद्दल विचारावं? भाईंना माहिती असेल की नाही? आणि असलं तरी त्या ह्याला राजी होतील का? मला तर मनातून खूप भीती वाटायला लागली आहे. भाईंच्या घरी गेल्यावर सुदर्शनला काय उत्तर देऊ? आणि हे बाबांना कळलं तर? काय झालं ग? कसला विचार करतेस? प्रेमाबद्दल म्हणजे तुझ्या आईबद्दल विचार करत असशील तर त्याला काही अर्थ नाही. नाही हो बाबा, तुम्ही जवळ असताना आईबद्दल का मी वाईट वाटून घ्यावं? अरे काय झालं प्रतू बेटू? बाबा, तुम्हाला माहितीये तुम्ही किती दिवसांनी मला प्रतू बेटू म्हणून हाक मारलीये? तुमचं माझ्यावरचं प्रेम आटलंय का हो बाबा? हे वेडाबाई, असं का म्हणतेस? अगं माझं प्रेम तूच आहेस. तू तर माझ्या प्रेमाची आठवण आहेस ना. प्रेमाला ओहटी लागते, पण ते आटत मात्र कधीच नाही. प्रतिभा बेटा, तुला वाटतं तेवढा तुझा बाप वाईट नाहीये ग. बाबा, मी कधीतरी असं म्हटलंय का हो? नाही, तू नाही बोललीस कधी. पण हल्ली माझं मलाच वाटायला लागलं, तुझ्यावरच्या प्रेमात मी कुठे कमी पडत नाही ना. बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, ओहटी पाठोपाठ भरतीच्या लाटा येतच असतात, आणि त्या एकदा सुरू झाल्या ना की मग कोणीच त्यांना आवरू शकत नाही. नाही आवरू शकत. सुदर्शन, अरे स्वर रुसलेत की बासरी रुसलीये? ना स्वर रुसलेत ना माझी बासरी रुसली. तुझ्या शब्दात सांगायचं गेलं ना तर तुझ्या मनात असलेलं चित्र जर कॅनव्हासवर रेखाटलं गेलं नाही तर तू काय म्हणतेस का?
रंग रुसलेत की चित्र रेखाटणारी पेन्सिल रुसली? दोष कोणाचाच नाही. ताई, मनातच भाव नसतील तर कॅनव्हासवर तरी काय उमटणार का? ताई, तू गप्प का बसलीस? नाही रे, काही नाही, असंच. मला सांग, तू प्रतिभाशी लग्न करण्याचा निर्णय असा अचानक तडकाफडकी कसा काय घेतलास? तडकाफडकी नाही आणि अचानक पण नाही. अचानक नाही ग, नाही, कदाचित अचानकच सगळं घडलं. त्या दिवशी मी घरी आलो, प्रतिभाचं अस्तित्व माझ्या मनावरती, माझ्या शरीरावरती एक अदृश्य छाप सोडून गेलं. बेचैन झालो. मला वाटलं इतके वर्ष मी ज्या व्यक्तीला शोधत होतो ना, ती माझ्या समोर उभी आहे. आणि तुला माझा स्वभाव तर माहिती आहे. मनात आलं ते लागलीच विचारून टाकलं, समोरच्याचा विचार न करता. हो, माहितीये मला. तुझ्या या अशा स्वभावामुळे, फटकळपणामुळे लहानपणी तू कितीतरी लोकांची मनं दुखावलीस. आणि प्रत्येक वेळेस माझ्या चुकीवरती तू पांघरून घातलं. ताई, आज तुझ्या समोर मी माझं मन व्यक्त केलं. फक्त आता तू मला सांग, चूक आहे की बरोबर? ते मी कसं काय सांगू शकते? नाही म्हणजे काय आहे सुदर्शन, की तुला ओळखते पण प्रतिभाला नाही ओळखत नीटशी. अरे, ती माझ्याकडे चित्र शिकायला यायची आणि कालांतराने ती माझ्या क्लासमध्ये शिकवायला लागली. म्हणजे आमच्या दोघींमध्ये गुरु शिष्याचं नातं आहे. या व्यतिरिक्त मी तिला नाही फारशी ओळखत. हा, आता तू मला जे सांगितलं तिच्याबद्दल, तिला विचारल्याचं, तेच तू ह्याच्या आधी तिलाही विचारलंस. आणि तू मला विचारलंस इथपर्यंत सगळं ठीक आहे. अरे पण मला विचारायच्या आधी तू तिलाही विचारलंसशील. आणि तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल तुलाही कळलं नसेल आणि मी तिथे नसल्यामुळे मलाही कळलं नाही. तेव्हा मला जरा वेळ दे, मी तिच्याशी बोलेन आणि तिला विचार. थँक्यू ताई. मला वाटलंच होतं की तू मला नकार देणार नाही म्हणून. शैलजा, अन्वय, अरे असं काय झालं? फोनवर पण नीट सांगितलं नाही, इथे घाईघाईने मला बोलवून घेतलं आणि हे घर माझं आहे आणि मी तुला इथे का बोलवलं तर मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. इतकं साधं आणि सिंपल आहे. हो, पण घरात बायको मुलं कुठे आहेत असा प्रश्न पडला ना तुला? सांगतो. मी सरिताला डिवोर्स देतोय. काय? हो हो. अगं, गेली कित्येक वर्ष हे लग्न म्हणजे माझ्यासाठी जेल होऊन बसले. कंटाळलो होतं ग मी या जबरदस्तीच्या नात्याला. 5 वर्ष काढली.
नाही, आता आता नाही सहन करू शकत त्या बाईला यापुढे. अरे ती बायको आहे तुझी. हो, म्हणूनच म्हणतोय मी. शैलजा, खूप खूप प्रयत्न केले मी तिच्या स्वभावाशी जुळवून घ्यायचे, तिच्या अपेक्षा पूर्ण करायचं, पण नाही, कशातच समाधानी नव्हती ती. सारखं काही ना काहीतरी कमी पडतंय असं वाटत राहतं तिला. खूप असह्य झालं होतं कसं. शेवटी तर म्हणून डिवोर्स. मी नाही, निर्णय तिचा होता. एक दिवस असंच भांडण करून माहेरी निघून गेली. काही दिवसांनी कोर्टाची नोटीस आली माझ्या घरी. डिवोर्सचे पेपर्स पाठवून दिले होते तिने. मी तिच्या माहेरी गेलो तिला समजवण्यासाठी, तिच्या आई वडिलांना समजवण्यासाठी, पण नाही, कुणीच राजी झालं नाही. कदाचित या क्षणाची मी सुद्धा वाट बघत होतो, पण मन धजत नव्हतं हे सर्व करण्यासाठी. शेवटी निर्णय तिच्याकडून आला, हे बरं झालं. मग आता काय? आता काय, तिने पाठवलेल्या पेपर्सवर सह्या करायच्या आणि कोर्टाकडे पाठवून द्यायचं. एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की मी मोकळा. अरे वा, मस्त आहे, सुंदर. अरे तुम्ही कधी आलात? खरं तर क्लास केव्हाच संपलाय. बाई मला म्हणाले होत्या की तू गेलीस तरी चालेल म्हणून. अच्छा. पण मग मीच म्हटलं की घरी जाऊन तरी काय करणार आहे, त्यापेक्षा जरा चित्रात मन रमवावं, एवढंच प्रसन्न वाटेल. काय झालं, हसलात का? म्हणजे माझ्या हसण्यावर बंदी वगैरे घातलीत की काय तुम्ही? छे छे, तुमच्या हसण्यावर बंदी घालणारी मी कोण? होणारी बायको असं म्हटलं तर. राग नाही ना आला? प्रतिभा, तुला खरं सांगू, या घरात जेव्हा मी पहिल्यांदा आलो ना, तेव्हा तुझं या घरातलं वावरणं, ताईशी बोलणं, या घरातलं तुझं अस्तित्व मला खूप आवडलं. मन खूप बेचैन झालं. म्हणून त्या दिवशी राहवलं नाही आणि लग्नासाठी मागणी घातली तुला. मनात असलं आणि ते बोलून जाणं, ह्यात काही गैर नाहीये ना. का मी काही चुकीचं बोललो प्रतिभा? लक्ष कुठे आहे तुझं?
मी तुला लग्नाची मागणी घातली, यात काही चूक तर नाही ना झाली माझी? नाही नाही, तसं काही नाहीये. या बाबतीत प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी वेगळे विचार असतात. जशी तुमची काही स्वप्न आहेत तशी माझी सुद्धा आहेत. पण लग्न विवाह या विषयावर खरं तर मी अजून काही विचारच केलेला नाही. सिंपल? अन्वय इतकं सिंपल नाहीये. त्या रात्री माझ्या ताईने मला धीर दिला. पण अजूनही एकत्र येऊ शकतो. मी खरंच अजूनही या गोष्टीवरती विचार नाही केलेला. या सगळ्या बिझनेसच्या गोष्टी असतात, पण तुला काय समजणार? देवाने आपल्या समोर जे आयुष्य ठेवले त्यात समाधान मानायचं असतं. तुझ्यासोबत कोणीतरी असावा की नसावा. बिचारा रडत रडत सांगत होत्या, प्रेम केलं होतं मी तुझ्यावर, संसार साठायचा होता तुझ्याबरोबर.